हवामान खात्याचा मोठा अंदाज आलेला आहे. हवामान तज्ज्ञांचा धक्कादायक इशारा, एल निनोमुळे पावसाचे गणित बदलणार आणि शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसणार आहे. तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, हवामान खात्याची मोठी बातमी आलेली आहे. महाराष्ट्रात यंदा दुष्काळ पडणार का, की अचानक महापूर येणार? हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या एका इशाऱ्यामुळे शेतकरी, नागरिक, सरकारची चिंता वाढली आहे. कारण की ही बातमी सर्वांसाठी महत्त्वाची ठरणार आहे. कारण की एल निनोचा धोका आता अतिप्रमाणात वाढलेला आहे. कारण पुन्हा एकदा सक्रिय होण्याची चिन्हे एल निनोची दिसत आहे. एल निनोची कारणे हे नाव तुम्ही अनेकदा ऐकले असेल, पण एल निनो नेमका काय आहे आणि तो हजारो किलोमीटर दूर असताना भारताच्या पावसावर कसा परिणाम करतो? पॅसिफिक महासागरातील समुद्राच्या पाण्याचे तापमान वाढल्यावर एल निनोची स्थिती निर्माण होते. ही एक नैसर्गिक हवामान प्रक्रिया असली तरी तिचा परिणाम संपूर्ण जगावर होतो. हवामान अभ्यासकाच्या मते एल निनो सक्रिय झाल्यास काही भागामध्ये पावसाचे प्रमाण कमी होऊ शकते, तर काही ठिकाणी अतिवृष्टीचा धोका वाढतो. भारतासाठी सर्वात मोठी चिंता म्हणजे नैऋत्य मान्सून. कारण आपल्या देशातील शेती, पिण्याचे पाणी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर मान्सूनवर अवलंबून आहे. जर मान्सून कमकुवत राहिला तर पिकांना पुरेसे पाणी मिळणार नाही. त्याचा थेट परिणाम उत्पादनावर होईल. सर्वात जास्त फटका शेतकऱ्यांना बसू शकतो. केवळ शेतीच नाही तर अन्नधान्याच्या किमतीही वाढू शकतात. भाजीपाला, डाळी, धान्य आणि फळांचा दर वाढल्यास सामान्य नागरिकांच्या खिशावर अतिरिक्त भार पडू शकतो. तज्ज्ञांच्या मते एल निनोमुळे उष्णतेच्या लाटा अधिक तीव्र होऊ शकतात. अधिक वाढत्या तापमानाचा सामना करणाऱ्या राज्यासाठी ही धोक्याची घंटा आहे. कारण तुम्हाला माहीत आहे की आपले तापमान आणि आपली माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे आहे. कारण की आत्ता आपल्या हवामान खात्याकडून आलेल्या माहितीनुसार सर्वात महत्त्वाची बातमी ही आहे की आपले पूर्ण हवामान हे कोणावर डिपेंड आहे, तर आपल्या पावसाळ्यावर. पावसाळा जर बरोबर झाला नाही तर आपल्याला खूप मोठी चिंतेची गोष्ट ठरणार आहे. तर हे पावसाळा अत्यंत महत्त्वाचा ठरतो आणि या पावसाळ्याच्या वेळेस ऐन वेळेस जर अशी टंचाई जर निर्माण झाली तर शेतकऱ्यांना हा खूप मोठा फटका बसेल. याशिवाय जंगलातील आगी, पाण्याची टंचाई आणि दुष्काळाचे संकट अधिक गडद होऊ शकते. त्यामुळे पुढील काही महिने हवामान विभागाच्या प्रत्येक अपडेटसह लक्ष ठेवावे लागणार आहे. मात्र सध्या घाबरण्याचे कारण नाही. हवामान तज्ज्ञ परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. एल निनोचा अंतिम परिणाम किती होईल हे येत्या काही आठवड्यात स्पष्ट होणार आहे. पण एक गोष्ट निश्चित आहे, यंदाचा मान्सून आणि हवामानाची परिस्थिती अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे. कारण की शेतकऱ्यांना माहीत आहे की सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे हे ठरणार आहे, पेरणीच्या ऐन वेळेवर जर पावसाळा झाला नाही किंवा पावसाळा कमी झाला तर सर्वात मोठा फटका हा शेतकरी वर्गाला बसणार आहे. आणि शेतकरी वर्गाला फटका जर बसला तर शेतकऱ्यांची अत्यंत दुर्बळ आणि आर्थिक संकटावर त्यांना सामोरे जावे लागणार आहे. कारण की शेतकऱ्यांची परिस्थिती पहिले हलाखीची असल्यावर त्यांना पीक विमा, कर्जमाफी या गोष्टी संदर्भात पण बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे. पीक विमा सध्या पाहिल्या हिशोबानं आत्तापर्यंत सरकारने वाटप केलेलं आहे, पण भरपूर असे शेतकरी आहे त्यांच्यापर्यंत याचा लाभ पोहोचलेला नाही आहे. म्हणून शेतकरी मित्रांनो, तुम्हाला घाबरण्याची आवश्यकता नाही. कारण की हवामान खात्याकडून येणाऱ्या प्रत्येक अपडेटला आपण तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. म्हणून या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि पेरणीसाठी घाई करू नका. जोपर्यंत हवामान खात्याकडून काही इशारा येत नाही तोपर्यंत पेरणीसाठी घाई करू नका. अंतिम अपडेट आल्यावरच हवामान खात्याने दिलेली माहिती संपूर्ण अपडेटसह पाहणे तुम्हाला आवश्यक ठरणार आहे. म्हणून जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करून हवामान खात्याने दिलेल्या माहितीवर लक्ष केंद्रित करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा. धन्यवाद.